नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग बांधव असतील किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट, आनंदाची बातमी आलेली आहे. थेट महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या GRच्या माध्यमातून जी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे ती आपण पाहणारच आहोत. त्यासोबतच मे हप्ता वाटप संदर्भात सुद्धा माहिती आहे. मे हप्ता जमा संदर्भात सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. सुरुवात करूया व्हिडिओला. त्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 7 मे 2026 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि GRचा विषय काय आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यवान ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासंदर्भात आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अगोदर तुम्हाला फिजिकली जाऊन हयात प्रमाणपत्र सादर करावं लागत होतं, परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या या GRनुसार 7 मे पासून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डिजिटल हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करता येणार आहे. ॲपच्या माध्यमातून थेट तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने हे हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. हयातीचा दाखला आता ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयासंदर्भात पुढे माहिती व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे. पुढे या GRमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. या शासन निर्णयाद्वारे ज्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामध्ये राज्य पुरस्कृत सहाय्य योजना राज्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात. सदर योजनेमध्ये विधवा महिला असतील, वृद्ध असतील, निराधार पुरुष महिला असतील, निराधार आजाराने ग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले-मुली या प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश होतो. आणि यासाठी सदर योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. आता हे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. परंतु पहा, जो हा शासन निर्णय आहे तो रक्कम जमा करण्यासंदर्भात नाही, तर ही रक्कम कायमस्वरूपी तुमच्या खात्यामध्ये येण्यासंदर्भात आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत अद्ययावत करण्यात यावे अशी तरतूद या शासन निर्णयानुसार देण्यात आलेली आहे. तर इथं पाहू शकता, ज्या लाभार्थ्यांचं अनुदान बंद झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना सुद्धा हयात प्रमाणपत्र सादर केल्याच्या नंतर हे अनुदान पुन्हा सुरू होणार आहे. दिव्यांग बांधव असतील तर त्यांना 2,500 रुपयाचा लाभ पुन्हा पूर्वीप्रमाणे मिळत राहील. आणि इतर योजनेतील लाभार्थी असतील तर त्यांना 1,500 रुपयाचा लाभ हयात प्रमाणपत्र सादर केल्याच्या नंतर मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांचा अनुदान बंद झालेलं आहे त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय असणार आहे, महत्त्वाचे अपडेट असणार आहे. त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांसाठी ज्यांना सुरळीतपणे अनुदान या अगोदर मिळत आलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे. त्यांच्यासाठी सुद्धा हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे, कारण इथून पुढे कायमस्वरूपी अनुदान व्यवस्थितरित्या चालू राहण्यासाठी ऑनलाईन तुम्हाला आता हा हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचा आहे. आणि त्या संदर्भातला हा GR आलेला आहे. होऊ शकता हे हयात प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता हयात प्रमाणपत्र कशा पद्धतीने सादर करायचं आहे या संदर्भात सविस्तर माहिती या GRमध्ये देण्यात आलेली आहे. हा GR जर तुम्हाला हवा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरनी सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला याची लिंक पाहण्यास मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर शासन निर्णय डाउनलोड करून व्यवस्थितरित्या पाहू शकता. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आता या अगोदर फिजिकली जाऊन तुम्हाला जो हयातीचा दाखला द्यावा लागत होता तो आता ऑनलाईन पद्धतीने देता येणार आहे. अशा पद्धतीचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मे हप्ता वाटप संदर्भात पहा, मे हप्ता निधी मंजूर झालेला आहे. फक्त बाकी आहे काय तर पोर्टलवर तारीख येणं. आज उद्यापर्यंत ही तारीख डिक्लेअर होऊन जाईल आणि निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये एकाच टायमिंगला पैसे मिळतील.
हप्ता मिळेल. त्यामध्ये सामाजिक न्याय विशेष विभाग अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांनासुद्धा या महिन्यात हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे जी तारीख येणार आहे ती सर्वांसाठी असणार आहे. आज उद्यापर्यंत तारीख पडण्याची शक्यता आहे. 10 तारखेच्या आसपास हे वितरण सुरू होईल अशी सद्यस्थितीला माहिती मिळत आहे. पाहू आता नेमका लाभ कधी वितरित केला जातो. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.